विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वरांचे प्रकार बघितलं, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर बघितलं. आता आपण आज या व्हिडिओमध्ये व्यंजनाचे प्रकार बघू. व्यंजनाचे प्रकार, ठीक आहे. तर इथे व्यंजनाचे जे प्रकार आहे ते आहे, तर व्यंजनाचा पहिला जो प्रकार आहे स्पर्श व्यंजन, दुसरा प्रकार आहे अनुनासिक, अनुनासिके म्हणून पर किंवा सवर्ण असं पण म्हणू शकतो आपण. तिसरा आहे कठोर व मृदू, कठोर व मृदू व्यंजन, व्यंजन म्हणून. नंतर नंबर 4 अर्धस्वर, हे व्यंजन आहे, याला अंतस्थ पण म्हटले जाते. नंतर 5वं व्यंजन आहे उष्मे आणि 6वं व्यंजन आहे महाप्राण किंवा त्याला आपण अल्पप्राण पण म्हणतो. हे व्यंजन आहे, ठीक आहे. तर यामध्ये आपण स्पर्श व्यंजन काय आहे ते आपण प्रथम बघून घेऊ, ठीक आहे. तर इथे आपण पहिलं जे व्यंजन आहे स्पर्श व्यंजन, स्पर्श व्यंजन हे बघून घेऊ. स्पर्श व्यंजन म्हणजे काय, म्हणजे व्यंजनाचा पहिला प्रकार बघून घेऊ. तर स्पर्श व्यंजन मध्ये क ख पासून तर भ आणि म पर्यंतचे जे व्यंजन आहे व्यंजनांना काय म्हणतात, स्पर्श व्यंजन म्हणतात, ठीक आहे. क पासून ख पर्यंत आणि भ पासून म पर्यंत हे जे व्यंजन आहे त्यांना काय म्हणते, स्पर्श व्यंजन म्हटले जाते. म्हणजेच या व्यंजनांना जसं जे आपण तोंडावाटे हवा बाहेर काढत जेव्हा असतो किंवा म्हणजे हे व्यंजनाचा उच्चार करत असतो तेव्हा काय होते की जीभ आहे, कंठ आहे, ताल आहे, ताल म्हणजे तालू, दात आहे, ओठ आहे, यांना स्पर्श होते, ओके. आणि स्पर्श होत असल्यामुळे याला स्पर्श व्यंजन असे म्हणतात. समजलं. हे ख पासून ग पर्यंत, सॉरी क पासून ख पर्यंत असते आणि भ पासून म पर्यंत असते स्पर्श व्यंजन, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा जो व्यंजन प्रकार आहे तो आहे अनुनासिक. तर अनुनासिक म्हणजे काय ते आपण, तर अनुनासिक मध्ये जे अंग आहे, त्र आहे, न आहे, नळाचा न म्हणजे अ न म, हे जे आहे अंग, त्र, न म, हे जे वर्ण आहे या वर्णांचा उच्चार वर्णाच्या उच्चस्थानाबरोबरच कुठून होते, नाकातून होते. म्हणून याला काय म्हणते, अनुनासिक व्यंजन. म्हणजे ड,
त्र, न, न, म हे जे व्यंजन आहे किंवा ह्या वर्णाचा उच्चार जो आहे तो कुठून होतो? नाकातून होतो. म्हणून याला काय म्हटलं जाते? अनुनासिक म्हटल्या जाते. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे स्पर्श, आता आपण इथं व्यंजनाचे 2 प्रकार बघितले. कोणते? स्पर्श व्यंजन आणि अनुनासिक. आता तिसरा प्रकार आपण बघू, कठोर आणि मृदू व्यंजन. कठोर व्यंजन व मृदू व्यंजन बघू. तर कठोर व्यंजन म्हणजे काय? की ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते त्याला कठोर म्हणतात. कठोर व्यंजनमध्ये काय दिसते? जेव्हा आपण व्यंजनाचा उच्चार करतो तर त्याच्यामध्ये तीव्रता दिसून येते. काय दिसते? तीव्रता दिसून येते. म्हणून त्याला आपण कठोर म्हणतो. आणि कठोर व्यंजनाचा श्वास किंवा अघोष वर्ण असं सुद्धा आपण म्हणतो. की कठोर व्यंजन काय आहे? म्हणजे श्वास किंवा त्याला अघोष वर्ण सुद्धा म्हणतात. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की ज्या वर्णांना आपण उच्चाराला तीव्रता देतो म्हणून त्याला कठोर व्यंजन असे म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हा तिसरा प्रकार आहे. नंतर आपण कठोरचा विचार केला. आता मृदूचा विचार करू. मृदू व्यंजन. ठीक आहे. तर मृदू व्यंजनमध्ये काय होते? की मृदू व्यंजनाचा कठोर याच्यामध्ये आपल्याला तीव्रता दिसून येते, परंतु मृदूमध्ये तीव्रता दिसत नाही. तर त्याचा उच्चार करताना आपण काय करतो? अगदी सौम्य उच्चार करतो. सौम्य व कोमल उच्चार करतो. त्याला मृदू व्यंजन म्हणतात. समजलं? मृदू आणि कठोर. कठोरमध्ये त्याचा उच्चार करताना आपल्याला तीव्रता दिसते, कठोरता दिसते, म्हणून त्याला कठोर म्हणतात. आणि मृदू याच्यामध्ये उच्चार जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा उच्चार करताना सौम्य कोमल भाषेमध्ये आपण त्याचा उच्चार करतो, म्हणून त्याला मृदू व्यंजन असे म्हणतात. ठीक आहे. नंतर आपलं कोणतं व्यंजन आहे? अर्धस्वर. अर्धस्वर. आता अर्धस्वर म्हणजे काय किंवा अंतस्थ म्हणजे काय ते आपण बघू. जसं य आहे, र आहे, र, ल, व याची जी उच्चारस्थाने आहे ते अनुक्रमे ई, रू, लू, उ या उच्चाराच्या उच्चारस्थानासारखी आहेत. म्हणजे य झालं, र झालं, ल झालं, व झालं, याची जी उच्चारस्थाने आहे ते कशासारखी आहे? ई सारखी आहे, ऋषी रू सारखी आहे, लू सारखी आहे, ऊ सारखी आहे. समजलं? आणि काय होतं की दुसरी गोष्ट म्हणजे संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजन किंवा व्यंजनाच्या जागी स्वर सुद्धा येतात. ठीक आहे. स्वर सुद्धा येतात. जसं ह नाही, ई अधिक अ, ई अधिक अ बरोबर काय होते? य होते. आलं का लक्षात? मग ऋषीरू अधिक अ बराबर र, लू अधिक आ बराबर ल. याला म्हटलं जाते अर्धस्वर. ठीक आहे. पाचवा जो भाग आहे किंवा पाचवा जो क्रमांक आहे तो आहे उष्मे. ठीक आहे. तर उष्मे काय आहे? श आहे, श आहे, स आहे, यांना आपण उष्मे म्हणतो. ठीक आहे.
तर उष्मे जो आहे ते वायू म्हणजे उष्मे उच्चारताना त्याचा जो वायू आहे किंवा त्याचा जो श्वास आहे तो मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे याचा उच्चार होतो. श बाहेर निघाला, श स. तर आपल्या तोंडातून जो हवा आहे किंवा श्वास आहे तो कुठे निघत आहे? बाहेर निघत आहे. म्हणून यांना उष्मे म्हटल्या जाते. आलं का लक्षात? म्हणून यांना उष्मे म्हटल्या जाते. नंतर आपण इथे 6वा भाग बघू, म्हणजे 6वा प्रकार. याला म्हणतात महाप्राण. आता हा महाप्राण काय आहे भाई? ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्सातील हवा तोंडावाटे बाहेर फेकली जाते. महाप्राण कोणते शब्द आहे? हो आहे ना. मग हे जे असे शब्द आहे त्याचा उच्चार करत असताना हवा जी आहे तोंडावाटे बाहेर फेकली जाते, त्याला महाप्राण म्हटल्या जाते. जेव्हा या शब्दांचा आपण उच्चार करतो तेव्हा त्या वर्णाचा उच्चार करत असताना जे तोंडावाटे निघणारी हवा आहे ती बाहेर जात असते, म्हणून त्यांना महाप्राण वर्ण असे म्हणतात. जसं श आहे, नंतर श आहे, स आहे, हां, अशा वर्णांचा तिथे आपण महाप्राण बघितलेला आहे. 6वा प्रकार व्यंजनाचा. तर अशा प्रकारे आपले किती 6 व्यंजनाचे प्रकार कोणते कोणते बघितले? स्पर्श व्यंजन, अनुनासिक व्यंजन, कठोर व्यंजन, नंतर अर्धस्वर, उष्मे आणि महाप्राण किंवा अल्पप्राण आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. नंतर आता आपण बघू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वरांचे प्रकार बघितलं, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर बघितलं. आता आपण आज या व्हिडिओमध्ये व्यंजनाचे प्रकार बघू. व्यंजनाचे प्रकार. ठीक आहे. तर इथे व्यंजनाचे जे प्रकार आहे ते आहे, तर व्यंजनाचा पहिला जो प्रकार आहे स्पर्श व्यंजन. दुसरा प्रकार आहे अनुनासिक. के म्हणून पर किंवा सवर्ण असं पण म्हणू शकतो आपण. तिसरा आहे कठोर व मृदू. कठोर व मृदू व्यंजन म्हणून. नंतर नंबर 4 अर्धस्वर हे व्यंजन आहे. याला अंतस्थ पण म्हटले जाते. नंतर 5वं व्यंजन आहे उष्मे आणि 6वं व्यंजन आहे महाप्राण किंवा त्याला आपण अल्पप्राण पण म्हणतो. हे व्यंजन आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण स्पर्श व्यंजन काय आहे ते आपण प्रथम बघून घेऊ. ठीक आहे. तर इथे आपण पहिलं जे व्यंजन आहे स्पर्श व्यंजन हे बघून घेऊ. स्पर्श व्यंजन म्हणजे काय, म्हणजे व्यंजनाचा पहिला प्रकार बघून घेऊ. तर स्पर्श व्यंजन मध्ये क, ख पासून तर भ आणि म पर्यंतचे जे व्यंजन आहे व्यंजनांना काय म्हणतात? स्पर्श व्यंजन म्हणतात. ठीक आहे. क पासून ख पर्यंत
आणि भ पासून म पर्यंत हे जे व्यंजन आहे त्यांना काय म्हणते, स्पर्श व्यंजन म्हटल्या जाते. म्हणजेच या व्यंजनांना जसं जे आपण तोंडावाटे हवा बाहेर काढत जेव्हा असतो किंवा म्हणजे हे व्यंजनाचा उच्चार करत असतो तेव्हा काय होते की जीभ आहे, कंठ आहे, ताल आहे, ताल म्हणजे तालू, दात आहे, ओठ आहे, यांना स्पर्श होते. ओके. आणि स्पर्श होत असल्यामुळे याला स्पर्श व्यंजन असे म्हणतात. समजलं? हे ख पासून ग पर्यंत, सॉरी क पासून ख पर्यंत असते आणि भ पासून म पर्यंत असते स्पर्श व्यंजन. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा जो व्यंजन प्रकार आहे तो आहे अनुनासिक. तर अनुनासिक म्हणजे काय ते आपण, तर अनुनासिक मध्ये जे अंग आहे, त्र आहे, न आहे, नळाचा न म्हणजे अ, न, म, हे जे आहे अंग, त्र, न, म, हे जे वर्ण आहे या वर्णांचा उच्चार वर्णाच्या उच्चस्थानाबरोबरच कुठून होते, नाकातून होते. म्हणून याला काय म्हणते, अनुनासिक व्यंजन. म्हणजे ड, त्र, न, म हे जे व्यंजन आहे किंवा ह्या वर्णाचा उच्चार जो आहे तो कुठून होतो, नाकातून होतो. म्हणून याला काय म्हटल्या जाते, अनुनासिक म्हटल्या जाते. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे स्पर्श, आता आपण इथं व्यंजनाचे दोन प्रकार बघितले, कोणते, स्पर्श व्यंजन आणि अनुनासिक. आता तिसरा प्रकार आपण बघू, कठोर आणि मृदू व्यंजन. कठोर व्यंजन व मृदू व्यंजन बघू. तर कठोर व्यंजन म्हणजे काय, की ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते त्याला कठोर म्हणतात. कठोर व्यंजन मध्ये काय दिसते, जेव्हा आपण व्यंजनाचा उच्चार करतो तर त्याच्यामध्ये तीव्रता दिसून येते. काय दिसते, तीव्रता दिसून येते, म्हणून त्याला आपण कठोर म्हणतो. आणि कठोर व्यंजनाचा श्वास किंवा अघोष वर्ण असं सुद्धा आपण म्हणतो. की कठोर व्यंजन काय आहे, म्हणजे श्वास किंवा त्याला अघोष वर्ण सुद्धा म्हणतात. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की ज्या वर्णांना आपण उच्चाराला तीव्रता देतो म्हणून त्याला कठोर व्यंजन असे म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हा तिसरा प्रकार आहे. नंतर आपण कठोरचा विचार केला, आता मृदूचा विचार करू. मृदू व्यंजन, ठीक आहे. तर मृदू व्यंजन मध्ये काय होते की मृदू व्यंजनाचा कठोर याच्यामध्ये आपल्याला तीव्रता दिसून येते, परंतु मृदूमध्ये तीव्रता दिसत नाही. तर त्याचा उच्चार करताना आपण काय करतो, अगदी सौम्य उच्चार करतो. सौम्य व कोमल उच्चार करतो, त्याला मृदू व्यंजन म्हणतात. समजलं? मृदू आणि कठोरमध्ये त्याचा उच्चार करताना आपल्याला तीव्रता दिसते, कठोरता दिसते, म्हणून त्याला कठोर म्हणतात. आणि मृदू याच्यामध्ये उच्चार जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा उच्चार करताना सौम्य कोमल भाषेमध्ये आपण त्याचा उच्चार करतो, म्हणून त्याला मृदू व्यंजन असे म्हणतात. ठीक आहे. नंतर आपलं कोणतं व्यंजन आहे,
अर्धस्वर. अर्धस्वर. आता अर्धस्वर म्हणजे काय किंवा अंतस्थ म्हणजे काय ते आपण बघू. जसं य आहे, र आहे, र, ल, व, याची जी उच्चारस्थाने आहे ते अनुक्रमे ई, रू, लू, उ या उच्चाराच्या उच्चारस्थानासारखी आहेत. म्हणजे य झालं, र झालं, ल झालं, व झालं, याची जी उच्चारस्थाने आहे ते कशासारखी आहे? ई सारखी आहे, ऋषी रू सारखी आहे, लू सारखी आहे, ऊ सारखी आहे. समजलं? आणि काय होतं की दुसरी गोष्ट म्हणजे संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजन किंवा व्यंजनाच्या जागी स्वर सुद्धा येतात. ठीक आहे, स्वर सुद्धा येतात. जसं ह नाही, ई अधिक अ, ई अधिक अ बरोबर काय होते? य होते. आलं का लक्षात? मग रू, ऋषीरू अधिक अ बराबर र, लू अधिक आ बराबर ल. याला म्हटलं जाते अर्धस्वर. ठीक आहे. पाचवा जो भाग आहे किंवा पाचवा जो क्रमांक आहे तो आहे उष्मे. ठीक आहे. तर उष्मे काय आहे? श आहे, श आहे, स आहे, यांना आपण उष्मे म्हणतो. ठीक आहे. तर उष्मे जो आहे ते वायू म्हणजे उष्मे उच्चारताना त्याचा जो वायू आहे किंवा त्याचा जो श्वास आहे तो मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे याचा उच्चार होतो. श बाहेर निघाला, श, स. तर आपल्या तोंडातून जो हवा आहे किंवा श्वास आहे तो कुठे निघत आहे? बाहेर निघत आहे. म्हणून यांना उष्मे म्हटल्या जाते. आलं का लक्षात? म्हणून यांना उष्मे म्हटल्या जाते. नंतर आपण इथे सहावा भाग बघू, म्हणजे सहावा प्रकार, याला म्हणतात महाप्राण. आता हा महाप्राण काय आहे भाई? ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्सातील हवा तोंडावाटे बाहेर फेकली जाते. महाप्राण कोणते शब्द आहे? हो आहे ना. मग हे जे असे शब्द आहे त्याचा उच्चार करत असताना हवा जी आहे तोंडावाटे बाहेर फेकली जाते, त्याला महाप्राण म्हटल्या जाते. जेव्हा या शब्दांचा आपण उच्चार करतो तेव्हा त्या वर्णाचा उच्चार करत असताना जे तोंडावाटे निघणारी हवा आहे ती बाहेर जात असते, म्हणून त्यांना महाप्राण वर्ण असे म्हणतात. जसं श आहे, नंतर श आहे, स आहे, हां, अशा वर्णांचा तिथे आपण महाप्राण बघितलेला आहे. सहावा प्रकार व्यंजनाचा. तर अशा प्रकारे आपले किती 6 व्यंजनाचे प्रकार कोणते कोणते बघितले? स्पर्श व्यंजन, अनुनासिक व्यंजन, कठोर व्यंजन, नंतर अर्धस्वर, उष्मे आणि महाप्राण किंवा अल्पप्राण आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. नंतर आता आपण बघू